यांच्यासमोर वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली। मात्र सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यासच नकार दिला आणि जामीन अर्ज फेटाळून लावला। यामुळे वाल्मिक कराडला मोठा धक्का बसलाय। सध्या तरी त्याच्या तुरुंगाबाहेर येण्याच्या वाटा या पूर्णपणे बंद झाल्यात असं म्हणता येईल, पण त्या सुद्धा तात्पुरत्या काळासाठी। कारण जर खटल्याची सुनावणी पुढे सरकली नाही, ट्रायलमध्ये विलंब झाला तर वर्षभरानंतर पुन्हा वाल्मिकला जामिनासाठी अर्ज करण्याची संधी मिळेल। पण आताच्या घडीला वाल्मिकला दिलासा मिळालेला नाही। तरी सुप्रीम कोर्टातील आजच्या सुनावणीपूर्वी संतोष देशमुखांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख यांनी याबाबत कॅव्हेट दाखल केलं होतं। आमचं म्हणणं सुद्धा न्यायालयासमोर मांडणार असं त्यांनी म्हटलं होतं। मागील 1.5 वर्षांपासून देशमुख कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचं त्यांनी म्हटलंय। शिवाय या प्रकरणात कायदेशीर आणि सामाजिक दोन्ही पातळ्यांवर संघर्ष हा देशमुख कुटुंबियांचा सुरू आहे। आता या हत्याकांडाबाबत सांगायचं झालं तर हे हत्याकांड आधी म्हटल्याप्रमाणे 9 डिसेंबर 2024ला संतोष देशमुखांची हत्या झाली। या हत्याकांडातील जे आरोपी आहेत त्यांच्यावर खरं तर कारवाई वेगाने झाली। 10 डिसेंबर 2024ला जयराम चाटे आणि महेश केदार यांना केज तालुक्यातल्या तांबवा इथून अटक झाली। 12 डिसेंबर 2024ला प्रतीक घुले या तिसऱ्या आरोपीला पुण्यातील रांजण गावातून पकडण्यात आलं। 18 डिसेंबरला विष्णू चाटे बीडमधून ताब्यात आला। 4 जानेवारीला सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली। सिद्धार्थ सोनवणेला कल्याणमधून अटक झाली आणि मग या संपूर्ण प्रकरणातील जो एकमेव आरोपी आहे कृष्णा आंधळे तो मात्र अजूनही फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। तपास यंत्रणांना अजूनही त्याचा सुगावा लागलेला नाही। एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या दृष्टीने तपास यंत्रणांच्या दृष्टीने जरी फरार असला तरी तो गावात 3 वेळा येऊन गेल्याचा आरोप संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केलाय। विशेष म्हणजे कृष्णा आंधळे हा गावी येऊन गेल्याची माहिती त्यांनी सीआयडीला सुद्धा दिल्याचं सांगितलंय। कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नाही, मात्र त्याला जेलबंद कसं करायचं याचा विचार गरजेचा आहे। आमच्या कुटुंबाला या आरोपीपासून धोका आहे। हे आरोपी सैतानी वृत्तीचे असून कृष्णा आंधळेला अटक करून त्याची धिंड जिल्हाभरात काढावी अशी मागणी धनंजय देशमुखांची आहे। त्यामुळे आता कृष्णा आंधळेचं प्रकरण हे ताजं असतानाच याविषयी खरं तर तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच सुप्रीम कोर्टात वाल्मिक कराडने धाव घेतली होती आणि त्याला सुप्रीम कोर्टाने मात्र मोठा झटका दिला। आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादातून संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय। खंडणी, ॲट्रॉसिटी, हत्या या तिन्ही घटनांचा खरं तर आरोपपत्रात एकत्रितरित्या उल्लेख करण्यात आलाय।